उन्हाचा चटका बसू लागल्याने शिर्डीतील भक्तांच्या घटत्या संख्येने व्यवसाय मंदावले असतानाच साई मंदिर परिसरातील श्वान निवांतपणे पोहोडल्याचे चित्र आहे। श्रद्धेपोटी भक्तांकडून मिळणारे बुंदीचे लाडू, पेढे, बिस्किटे आणि दुधाचा अतिरेक आहार भाविकांकडून मिळत असल्याने या श्वानांना मधुमेह झाल्याचे निष्पन्न झाले आहे। अनेक श्वानांचे केस गळाले असून पोटात जंतू झाल्याने ते आजारी पडत आहे। सतत गोड पदार्थ सेवनाने श्वानांमध्ये लठ्ठपणाही दिसून येत आहे। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। श्री साईबाबांच्या समाधीवर नतमस्तक होण्यासाठी वर्षभरात कोट्यवधी भाविक शिर्डीत येतात। त्यातील काही भाविक दानपेटीत दान टाकतात तर काही अन्नदान करतात। काहींचे लक्ष मुक्या प्राण्यांकडेही जाते। साईबाबावरील श्रद्धेपोटी ते श्वानांच्या मुखी प्रसाद म्हणून गोड पदार्थ भरवतात। सतत मिळणारे भरपेट गोडधोड खाण्याने मंदिराच्या 1.5 किलोमीटर परिसरातील श्वान धष्टपुष्ट झाले आहेत। त्यांचे वजन वाढल्याने लठ्ठपणा अंगी आला आहे। हे श्वान कायम एका ठिकाणी पोहोडल्याचे चित्र आहे। तथापि 2 किलोमीटर परिघाबाहेरील श्वान मात्र तरतरीत असल्याचा विरोधाभास याच शिर्डीत दिसून येतो। एकाच वेळी 5 ते 6 पिल्लांना जन्म देणाऱ्या श्वानामुळे शिर्डीतील श्वानांची संख्या वाढली आहे। काही दिवसापूर्वी पशुवैद्यकीय विभागाने श्वान पकडून त्याची नसबंदी केली होती, मात्र मनुष्यबळाअभावी आता हे करणे शक्य नसल्याची बाबही समोर आली। उपचारासाठी श्वान घेऊन पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे जातात, त्यांच्यावर उपचार केले जातात, मात्र भटक्यांना कोण घेऊन जाणार असा प्रश्न निर्माण झाला। सतत गोडधोड खात असलेल्या श्वानांना दुसरा कोणताच पदार्थ चव देत नाही। गोड शिवाय टाकला तरी ते त्याला तोंडही लावत नाही। किलोच्या पटीत गोड पदार्थ खाणारे श्वान सुस्तावल्याने त्याची प्रतिकार क्षमता क्षीण झाल्याचे दिसून आले। भक्ताने जवळ येत पाठीवरून हात फिरवला तरी ते काहीच करत नाही। श्रद्धेपोटी भाविक किलोच्या पटीत गोड पदार्थ श्वानांच्या मुखी भरवतात। डॉक्टर सुशील कोडपे, पशुवैद्यकीय अधिकारी, श्वानावर उपचार करतात। मनुष्यबळांच्या अभावामुळे बाहेर जाऊ शकत नाही। सेवाभावी संघटना पुढे आल्या तर मधुमेह निद्रानाश झालेल्या श्वानावर उपचार शक्य आहे। भाविकांनी श्वानांना गोडधोड खाऊ घालू नये, त्या दृष्टीने प्रबोधन करणे गरजेचे आहे।